दर्शक नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या जनता दरबार या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमात आपण तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ जाधव मॅडमना आज आमंत्रित केलेलं आहे. मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर एक तुम्ही महिला कृषी अधिकारी आहात. महिला दिन आपण साजरा केलेला आहे. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर महिला अधिकारी जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना एक चॅलेंजिंग जॉब असतो. या गोष्टी तुम्ही करत आहात. अनेक शेतकऱ्यांशी तुमचं भेटणं झालं असेल, अनेक शेतकऱ्यांना तुम्ही मदत केलेली असेल, कित्येक शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला असेल तुमच्या कार्यपद्धतीतून. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे, अधिकारी बनण्याआधीचा तुमचा जीवन प्रवास काय आहे, काय सांगाल थोडक्यात? सुरुवातीपासूनच मी एक ध्येयवेडी मुलगी होते आणि अगदी शाळेत असल्यापासून त्यानंतर कॉलेज लाईफ मध्ये अगदी मी 11वीला प्रवेश घेताना माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आठवतं की तुला अधिकारी व्हायचंय आणि तुला ॲग्रीला जायचंय. अच्छा. हा तर त्याच्यासाठी ती बी साईड घ्यायची. बी म्हणजे काय माहित नव्हतं, ए म्हणजे काय माहित नव्हतं. तर बायोलॉजी ठेवायला लागतं हे त्यांनी तिथं सुचवलंय आणि तिथून खरं तर एक असं रोवलं गेलं मनामध्ये आणि एक मना पाठीमागे होतच की आपण जे शिकतोय तर ह्याच्यातून आपल्याला काहीतरी जनतेची सेवा करायची आहे आणि स्वतःला पण स्वतःची बुद्धी वापरून काहीतरी करायचं आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी सतत ट्राय करत गेले. परिस्थिती सोबत थोडस झगडत गेले, बरे वाईट सगळे, आणि पोहोचले मुकाम पे. ऍक्च्युली हे सगळं करत असताना तुम्ही म्हणत होतात की एनसीसी वगैरे आपण केलेलं आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करूच. तेव्हापासूनच तुमच्यामध्ये कुठेतरी एक नेतृत्व गुण जे आहे तिथूनच उपजत किंवा म्हणा किंवा तुम्ही आत्मसात केला, त्याबद्दल काय सांगाल? मला या ठिकाणी एक नमूद करावंसं वाटतं की शालेय जीवनामध्ये खेळाच्या पुरेशा संधी मला कधी मिळाल्या नाहीत. तर त्याच्यामुळे जो खेळण्याचं जे माझं आतमध्ये कुठेतरी इच्छा होती ती मला, मी पुण्याला जेव्हा BSc ॲग्रीला ऍडमिशन घेतले तर तिथं मी मुलं खेळताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बघितलं आणि मी कधी व्हॉलीबॉल मधला बॉल सुद्धा बघितला नव्हता. आणि एक असतं बघा की ती जर्सी घालणं, विद्यापीठाचं ते ॲप्रन घालणं, अप्पर घालणे, तर ते एकदम शान असते त्याच्यामध्ये. आणि मी ठरवले, BSc ॲग्रीच्या फर्स्ट इयरला होते, सेकंड इयरची मुलं मुली खेळत होती, म्हटलं हे पुढच्या वर्षी आपल्याला खेळायचं. आणि पुन्हा कॉलेजला जाऊन मी पहिल्यांदा ग्राउंड वरती व्हॉलीबॉल काय असतो तो बघितला, शिकले आणि थर्ड इयरला मी युनिव्हर्सिटी टीमची कॅप्टन बनले. क्या बात आहे. तर एखादी गोष्ट जर ठरवली तर ती होऊ शकते. त्याच्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये NCC नव्हतं, तर सेकंड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन म्हणून SP कॉलेजच्या ग्राउंड वरती भरायचं, जे खास मुलींची बटालियन होती. तर माझ्या सोबत एक आम्ही 18 ते 20 जणी असू की आम्ही ते NCC जॉईन केलं. आणि मी कुणावर टीका करणार नाही, पण तिथे जे मुली येत होत्या BA BCom नाही का, ते सॉर्ट ऑफ एन्जॉईंग टाइप. आणि आम्ही आपण पॅशन घेऊन गेलेलो तिथे. तर आम्ही C सर्टिफिकेट विथ A ग्रेड आमच्या सगळ्या मैत्रिणी आम्ही पास आणि ड्रिल पण चांगली करायचो. पण बुद्धीचा वापर करून आम्ही एक्झाम पेपरच असे लिहायचो की आम्हाला त्यांना A ग्रेड द्यावा. आणि C सर्टिफिकेटला A ग्रेड मिळणं फार मोठी गोष्ट आहे. सर्टिफिकेट विथ A ग्रेड. तर ही म्हणेन की मी ग्रामीण भागामध्ये वाढले, परंतु शहरी वातावरणाला बघून मी बुचकळ्यात पडले नाही. तर जे काही माझ्यामध्ये नाही ते मी पुण्यासारख्या शहरामध्ये गेल्यानंतर आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, शिकण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं शिकता येईल तेवढं शिकत गेले. आणि माझं कॉलेज अतिशय रम्य, आता ह्या तुम्ही आठवण काढली तर माझं कॉलेज माझ्या समोर आलं, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे 5. तर हे शिवाजीनगरचं कॉलेज, आणि तिथून खरं मी खूप घडले. आणि NCC मध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. हो, खूप. मला आठवतं 2004 होतं ते. 2004ला कॉस्मॉस बँकेचा 100 वर्ष झाले होते त्यांना, काहीतरी कॉस्मॉस के नाव मला आठवत नाही. त्यांनी रामदेव बाबाचं शिबिर ठेवलं होतं आमच्या कॉलेजच्या ग्राउंड वरती. तर मी स्वतः 500 रुपये फी भरून तो योगाचा क्लास लावला होता. का तर मला ते सुद्धा शिकायचं होतं की हे मला मिळालं नव्हतं आजपर्यंत.
काही म्हणा, पण माझ्या आयुष्यात ते आलं नव्हतं. तर मी स्वतः 500 रुपये खर्चून तो क्लास केला होता. आणि तिथून खरं म्हणजे माझ्या आयुष्याला खूप साऱ्या गोष्टी कलाटणी मिळत गेली. पण एक आहे की ग्रामीण भागात जन्म जरी झाला तरी पण ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मी कधी आयुष्यावर रडत बसले नाही. जे मिळालं नाही ते कमवत गेले, ते शिकत गेले. मग तशी हिंमत असेल, कष्ट असेल, प्रामाणिकपणा असेल किंवा स्किलफुलनेस असेल, म्हणजे कौशल्यपूर्ण तुम्हाला राहावंच लागेल. का तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचे तत्वाने सगळ्यांना तर तुम्ही स्किलफुली पाण्यावर जर दगड मध्ये आला तर पाणी वळण घेऊन पुढे जातं, पाणी तर दगड फोडत बसत नाही. तर ती लवचिकता सुद्धा मला मिळाली. हे सगळं करत असताना एनसीसी मधून तुम्हाला लिडरशिप, नेतृत्व गुण, कौशल्य ते तुम्ही शिकलात आणि पुढे तुमचा कृषी अधिकाऱ्याचा रिझल्ट देखील लागला. तो क्षण तुमच्या आयुष्यात कसा होता? छान होता. काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? मी सांगेन की MPSC असेल, UPSC असेल, हे शब्द आहेत, जेवढे शब्द इझिली उच्चारतो तेवढी ती प्रोसेस इझी नाही. आणि एक घरातली मुलगी, विशेषतः मुलगी जेव्हा MPSC करते तेव्हा तिचं अख्खं खानदान परीक्षा देत असते. विशेषतः तिचे आई बाप परीक्षा देत असतात. जास्त करून का तर मुलीचं वाढतं वय आणि आजूबाजूची परिस्थिती, समाज आणि MSc केल्यानंतर पुढे अजून मुलगी 3-4 वर्ष मागते आणि तो प्रवास तसा सोपा नाहीये. मानसिक स्थिती सुद्धा खूप मॅटर करते त्याच्यामध्ये, आर्थिक स्थिती मॅटर करते. कारण आपण पप्पांकडून किती वर्ष पैसे घ्यायचे आणि सोबतचे सगळे कमवत असतात आणि आपण अभ्यास करत असतो. तर सोबतच्या सगळ्यांना, सोबतच्या मित्रमैत्रिणींना मुलं झालेली असतात आणि आपण अजून अभ्यासच करत असतो. नाही, खरंय. आणि खूप वेगळे अनुभव आहेत सगळे हे. आणि त्यातल्या त्यात रिझल्ट लागेल न लागेल आणि त्याच्या स्टेजेस असतात. प्रिलिमिनरी एक्झाम असते, त्यानंतर मेन्स असते, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो आणि ह्या तिन्ही ठिकाणी चाळण असते. इंटरव्ह्यूला जरी आपण इंटरव्ह्यू दिला म्हणजे फार काही मोठं केलं नाही, जोपर्यंत अंतिम परत आहेच पुढे अजून एक टप्पा आहेच अशी मनात धारणा असते. आणि या सगळ्या तिन्ही टप्प्यांवरती मात करून तुम्ही पुढे आलेला आहात. खूप अभ्यास केला, खूप वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, खूप सारे सिलेक्शन झाले. पहिली पोस्टिंग तुमची कुठे झाली? मी तालुका कृषी अधिकारी म्हणून जालन्याला 2013 साली जॉईन झाली. मे 2000. काय अनुभव होते तेव्हा? नुकतेच सुरू झालेले अनुभव आणि खूप छान. विशेषतः आता नोकरी पाहिजे ह्या स्टेजला मन पोहोचतं जेव्हा पास होतं. आता बस झालं सगळं, आता पाहिजे काहीतरी, आता नोकरी पाहिजे. आणि छान सुरुवातीचे काळ खूप शिकण्यात गेला आणि मी अगदी ऑफिस मधल्या शिपायाकडून सुद्धा शिकत गेले. क्या बात. आणि आम्हाला सगळे सिनियर्स पण खूप चांगले मिळाले. अडचणी आल्या नाहीत असं नाही, अडचणी पदोपदी आल्या. कारण पहिलं पोस्टिंग जालना, जे इथून किती किलोमीटर असेल बघा, भरपूर. आणि सकाळी तेव्हा काही वाहनं वगैरे नव्हती अशी स्वतःची. सकाळी 7ला एसटीत बसलं की संध्याकाळी 5:30-6 ला तिथे उतरतो. आणि असे मी 5 वर्ष काढले. खूपच मोठा संघर्ष. खूप. संघर्ष असा बाहेरून नाही दिसत, पण जेव्हा आपण ऍक्च्युअली जेव्हा हे करतो धावपळ होत असते, आतमधला संघर्ष खूप महत्वाचा आहे. आणि तो जो जिंकायला शिकतो तो बाहेरच्या आयुष्यामध्ये जिंकतो असं मला वाटतं. कारण तिथे जाणं, एकटीने ते रूम शोधणं, राहणं आणि ऑफिस मधल्या 50 लोकांसोबत तिथं काम करणं आणि ते वातावरण सगळं मॅच करणं आणि ते वय, म्हणजे हे सगळं खूप मिक्सचर आहे आणि दिस इज लाईफ असं वाटतं. नक्की, खरंच आहे. आपण म्हणत असतो लाईफ इज अ मिक्सचर ऑफ ऑल मुवमेंट्स. सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी मिश्रण असतं. आता तुम्हाला जवळजवळ किती वर्षांचा अनुभव या क्षेत्रामध्ये? 10 वर्ष पूर्ण. 10 वर्षे आपण यशस्वी आणि सक्षमपणे आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहात. आपण उत्तर सोलापूर तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून काम करताय. तर इथल्या तालुक्यामधले प्रश्न असतील किंवा तुम्ही रोज शेतकऱ्यांना भेटता, तर शेतकऱ्यांसोबत तुमचे अनुभव कसे राहिलेले आहेत? अनुभव चांगलेच आहेत. काही अंशी सदन शेतकरी आहेत, काही अंशी. विशेषतः मी जालन्याला जेव्हा 5 वर्ष होते तर मी ऑफिसमध्ये काम करत होते. म्हणजे माझा संपर्क होता, पण असं डायरेक्ट लोकांशी मला भेटला असं होतं.
पण मी परांड्याला 2-2.5 वर्ष तालुका कृषी अधिकारी होते, जिल्हा धाराशिव. आणि त्याच्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून मी सोलापूरमध्ये आहे. तर म्हणजे जितकं ग्लॅमर आहे तितकं हे पण आहे, जबाबदारी पण असते. आणि येणाऱ्या शेतकऱ्याला किंवा येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही आदर दिला की बरेच प्रश्न सुटतात, हे माझं ठाम मत आहे. म्हणजे त्याची अडचण काही असू द्या, पण त्यांना छान बोललं, गोड बोललं, काका बसा म्हटलं की त्याचा अर्धा पारा कमी होतो. आणि एक 10 मिनिट त्यांच्याशी गप्पा मारल्या की ते त्यांचा प्रश्न सुद्धा म्हणतात, काय ना मॅडम ठीक आहे. म्हणजे ही खरं तर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं माझ्या कार्यालयामध्ये स्वागत कसं होईल याच्याकडे माझं लक्ष असतं. का तर येणारा माणूस हा समस्या घेऊनच आलेला असतो, त्याला काहीतरी त्रास होतो म्हणूनच तो तालुक्याच्या ठिकाणापर्यंत येतो, अदरवाईज तो येत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तो येत नाही. का तर मी तर म्हणेन की तुमच्यासाठी माझ्यासाठी वेळ काढणं सोपं आहे, पण शेतकऱ्याला वेळ काढणं खूप अवघड आहे. माझ्याकडे जे वेल इस्टॅब्लिश शेतकरी आहेत, तर त्यांना जर कधी म्हणालं ना की तुम्ही या ऑफिसला, तर मॅडम वेळच नसतो. त्यांचं बरोबर आहे ना, कारण त्याला इतकं बिझी राहावं लागतंय की अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी, लाईट असते, पाणी असते, फवारणी, सगळ्या गोष्टी त्याला मॅनेज करून यावं लागतं, मजूर असतात, येणं जाणं वाहनं नसतील, येणं जाणं. मग ह्या सगळ्यांमध्ये माझा एक कटाक्षाने माझं एक हे राहिलेलं आहे की आलेला प्रत्येक शेतकरी हा माझ्या ऑफिसमधून शंकेचं समाधान करून गेला पाहिजे. भले त्या दिवशी काम होणार नाही, परंतु त्याने परत येताना आनंदाने आलं पाहिजे, सॅटिस्फॅक्शन त्याच्या चेहऱ्यावर गेल्यानंतर काम होतं. तर तो माझा प्रयत्न राहिलेला आहे. आणि आपण पाहतोय शासनाने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत. तशी खूप मोठी लिस्ट आहे योजनांची. सगळं चॅलेंजिंग हे आहे या क्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांसाठी की तुम्ही त्या सगळ्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने काम करता किंवा त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी तुम्ही विशेष कष्ट काय घेता? एक तर महाराष्ट्र शासनाने आता कार्यपद्धती पूर्ण बदललेली आहे. सर्व योजना या एका प्लॅटफॉर्मवरती एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला आणून ठेवलेलं आहे. महाडीबीटी जे पोर्टल आहे याच्यावरती शेतकऱ्यांनी लॉग इन करून स्वतःचा आयडी पासवर्ड करायचा आणि त्याला जी योजना पाहिजे त्या योजनेला तो क्लिक करू शकतो. आणि मला सांगायला इथं अभिमान वाटेल की कृषी विभागाची दर 10 दिवसाला 15 दिवसाला लॉटरी निघते, जी ऑनलाईन निघते. क्या बात आहे. तुम्ही जरी अर्ज केला आणि तुम्हाला काय जे घ्यायचंय, n नंबर ऑफ योजना आहे त्याच्यामध्ये. शेततळ घ्यायचंय, अस्तरीकरण घ्यायचंय, फळबाग घ्यायची, पॅक हाऊस घ्यायचंय, ट्रॅक्टर पाहिजे, रोटावेटर पाहिजे, पाठीवरचा स्प्रे पंप पाहिजे 2,500चा तो सुद्धा, कडबा कुट्टी मशीन पाहिजे, व्हॉटेवर तुम्हाला ज्या कांदा चाळ पाहिजे, ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तुम्ही पोर्टलवरती जायचं, त्याला टिक करायचं. अगदी 23 रुपये 50 पैशामध्ये तुमचा अर्ज स्वीकारला जातो. आणि शासन स्तरावरती लॉटरीच्या सायकल काढल्या जातात. म्हणजे तुम्ही 10 गोष्टींना अर्ज केला तर एक लागत राहते. आणि तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःचा जो मोबाईल नंबर रेजिस्टर केलाय त्या नंबरवरती मेसेज जातो की तुमची शासनाच्या ह्या योजनेमध्ये निवड झालेली आहे, तुमचे कागदपत्र 7 दिवसात अपलोड करा. त्यामुळं शेतकऱ्याला असं फारसं आमच्याकडे येण्याची सुद्धा आवश्यकता नाही, पारदर्शकता आलेली आहे. आणि लकी ड्रॉ असल्यामुळे शेतकरी ते स्वीकारतात. हे पाहिजेच म्हणून बसत नाही. आम्ही त्यांना सांगतो तुम्ही अर्ज करा, तुम्हाला 1-2 महिन्यात नक्की लागेल, तुम्ही काही काळजी करू नका. त्यामुळं बरेच प्रॉब्लेम इथे संपले महाडीबीटीमुळे. नक्कीच. आणि सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणल्यामुळे सोयीस्कर पण झालेलं आहे. अर्ज करताना कोणते अडथळे येत नाहीत, मध्यस्थी कोणाला करावी लागत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे. हे सगळं करत असताना मॅडम अनेक फायली तुमच्याकडे रोज येत असतील, कामाचा व्याप तुमचा भरपूर आहे. या सगळ्यांमध्ये तुमचं एक वैयक्तिक आयुष्य पण आहे. कामाचं ठिकाण, कार्यक्षेत्र आणि वैयक्तिक आयुष्य या दोघांमध्ये कशा पद्धतीने सांगड घालता? तसं तर हे सगळं 2 वाक्यात नाही सांगता येणार मला. नक्कीच. पण एवढं आहे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्यापासूनच जी गोष्ट म्हणजे सतत मला त्रास देत होती की हाऊ टू मॅनेज माय माइंड. तर याच्यावरती मी जरा अभ्यास केला की सगळं काही आहे
नोकरी लागेल नाही लागेल, परिस्थिती चांगली येईल नाही येईल, साथीदार चांगला मिळेल नाही मिळेल, पण ह्या सगळ्या विपरीत स्थितीमध्ये मी मला शांत जर नाही ठेवू शकले तर तो माझा एंड आहे. आणि आज जेव्हा रोज पेपरचं पान उघडल्यानंतर आई 2 लेकरांना घेऊन मेली, आईने 2 लेकरांना घेऊन आत्महत्या केली, कुठं शेतकऱ्यात जाऊन पडली, अहो समस्या कोणाला नाही आहेत. आणि याच्यावरती एक माझं स्वतःचं चिंतन करून मी स्वतः योगा टीचर बनले. काय बात. आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलं. एक श्रद्धास्थान प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाहिजे. मी स्वतः आर्ट ऑफ लिव्हिंग फॅकल्टी आहे गेल्या 9 वर्षापासून. आणि सुदर्शन क्रिया मी गेल्या 2011 पासून करते. तर मी म्हणेन की मी आज जी जिवंत आहे ती सुदर्शन क्रियेमुळे जिवंत आहे. अदरवाईज कुणीही टोकाचं पाऊल उचलू शकते आयुष्यात, पण ते न उचलण्यासाठी जी आंतरिक ताकद पाहिजे ती योगामध्ये आहे. आपण 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. अख्खी दुनिया, युनायटेड नेशन्सनी ते स्वीकारलेलं आहे, अख्खं जग करतंय. परंतु प्रत्येकाने थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आपण जगाला ओरडून सांगतोय की अरे आमचा योगा बघा, त्याने मनस्थिती चांगली राहते, शरीर चांगलं राहते. आपण किती करतो? कारण ही जीवन पद्धती व्हायला पाहिजे. आणि सध्याच्या लाईफस्टाईल मध्ये तुम्ही स्ट्रेस हा वगळू शकत नाही. नक्कीच कुठले पण, तो शिपाई असू द्या, शेतकरी असू द्या, नाही मोठा अधिकारी असू द्या, मी तर म्हणेन कुठलीही फिगर असू द्या, तुम्ही पॉलिटिक्स मध्ये असा, कुठल्याही क्षेत्रात असा, ताणतणावाला एक साधी गृहिणी सुद्धा जी इमॅजिन करता येणार नाही इतक्या ताणतणावामधून जाते. पण तिला वे आउट कुठं आहे तर तो योगामध्ये आहे. आणि प्रत्येकानं म्हणजे मी स्वतः, तुम्ही मला विचारलं की कसं मॅनेज करता, तर योगामुळे माझी मनस्थिती बॅलन्स करता येते. मला काही गोष्टी मागं पुढे होत असतील, परंतु पण माझा तो प्रश्न असणारच आहे, 80% जे आहे की नाही, माझं एक फिक्स आहे आयुष्यात की 100% काही मिळवायचं नाही. पास किती करते शासन? 35%. आपल्याला 75, 80, 85 मध्ये यायचं. 85च्या पुढे जायची काय गरज नाही. आपल्या फेल कशातच व्हायचं नाही, टॉप पण कशात करायचं. चांगली गोष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडे कामाचा व्याप आहे, तुम्ही योगा देखील करता, आर्ट ऑफ लिव्हिंगचे भरपूर तुम्ही ऍक्टिव्हिटीज पण राबवत असता. यांना कधी वेळ मिळतो तुम्हाला? कधी वेळ काढता? योगा कधी करता? संध्याकाळी, सकाळी, काय म्हणजे त्याचं काय टाइम टेबल? पूर्वी, लग्नाच्या पूर्वी तर ऑल टाइम माझ्यासाठी होता. बरं, ठीक आहे. पण आता मुलांसोबत संसार, नोकरी, तर याच्यामध्ये माझा दिवस पहाटे 4लाच उगवतो. बर. आणि सगळे उठेपर्यंत माझा योगा आवरलेला असतो. मग दिवस कधी संपलेला असतो तुमचा? दिवस रात्री 10, सव्वा 10ला ऑफ झालेला असतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि पहाटे 4:30, 4ला मी उठलेलीच असते. का तर मला माझ्या नोकरीचा एक अविभाज्य भाग आहे की मला घरातून निघाले मी की मला जनसंपर्क आहे. मी ऑफिसच्या चेअरमध्ये जाऊन बसले की मला तिथं 4 माणसांना बोलायचं, भेटावं लागतं, बोलावं लागतं. आणि माझं जे श्रद्धास्थान आहे श्री श्री रविशंकर गुरुदेव, ते कसं पटवून देतात तर ते मला खूप आवडतं. ते म्हणतात कुणी वारलं तर तुम्ही ब्रश करायचं थांबता का? नाही. का तर डेंटल हायजीन इज मस्ट. प्रसंग कुठला पण असू दे, दात घासल्याशिवाय आपण जातो का? नाही. जर बाहेर जाताना किंवा उठल्यानंतर आपण आंघोळ करतोच की नाही? का करतो? स्वच्छ कपडे घालतोच की नाही? का करतो? तर आपली मनस्थिती त्याच्यामुळे बदलते. आणि ती स्वच्छतेचं जे अंग आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. परंतु व्हॉट अबाउट मेंटल हायजीन? मी जर या ठिकाणी चिडलेल्या मनस्थितीत बसले तर तुम्ही विचारलेल्या सेम प्रश्नांची उत्तर मी चुकीच्या वेगळ्या पद्धतीने देईल. आणि हे खूप मॅटर करतं की प्रत्येक व्यक्ती चांगलंच काम करत असते, परंतु मानसिक संतुलन, मनस्थिती बदलण्यासाठी जर मनाची आंघोळ म्हणजे ध्यान आहे. काय बात आहे. आणि म्हणून दररोज ध्यान केलं पाहिजे, मेडिटेशन. शरीराला जसं आंघोळ पाहिजे तशी मनाची आंघोळ ध्यान आहे. आणि हे ध्यान मात्र नियमितपणे सर्वांनी केलं पाहिजे. ध्यानच आपल्याला जीवन काय आहे हे समजून सांगू शकतं. आणि सकाळी, तुम्ही सकाळच्या वेळी जास्त योगा करता? हो, सकाळी करते. कधी मागं पुढं होतं, पण जेव्हा शेड्यूल खूप टाईट असतं तेव्हा तर मी पहाटे उठून, आणि काय होतं, उठले मला जाग आली की
मला आठवतं की आज मला 9 वाजता या ठिकाणी जायचंय, 7:30 वाजता मुलांना तयार करून पाठवायचंय आणि नंतर वेळच नाही, चल उठ, असं एकदम जाग येते, क्लिक होते. आणि ती जाग सगळ्यांना यावी, सगळ्यांनी योगा करावा, इररिस्पेक्टिव्ह ऑफ जे अलर्ट असतात त्यांना नक्की जाग येतेच ऍक्च्युली. आपण तुमच्याबद्दल मी ऐकून पण आहे की असे कृषी अधिकारी महिला आहेत आणि कार्यक्षम कृषी अधिकारी आहेत असं ऐकून आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज पण करत असतात. हा योगा त्यातलाच भाग आहे. अनेक समाज उपयोगी काम देखील आपण करत असतात, त्याबद्दल काय सांगाल? एक तर म्हणजे समाजाचं देणं म्हणून आपण हे कर. वर्तमानपत्र मला वाचू वाटत नाही हल्ली, परीक्षेसाठी वाचायचे, पण आता मी फक्त माझ्या खात्याची बातमी आली का बघण्याच्या उद्देशाने किंवा आपल्या लोकल सोलापूरच्या ज्या पुरवण्या असतात तिथे आपली बातमी काही आली का तालुक्याची वगैरे बघण्यासाठी मी आवर्जून उघडते. परंतु ते उघडल्यानंतर जे जे काही वाचायला मिळतं दॅट इज व्हेरी पेनफुल, हॉरिबल. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकानं खारीचा वाटा उचलला पाहिजे. तर मी काय करते, शाळेतल्या मुलींचे विशेषतः शिबिर घेते. पवित्रा प्रोजेक्ट म्हणून एक आहे, तर त्याच्या अंतर्गत मुलींना थोडंसं काउन्सिलिंग होतं, त्यांना थोडा योगा ध्यान शिकवलं जातं. आणि इतर सुद्धा कधी मला संधी मिळाली तर मी या ठिकाणी नमूद करेन की मी धर्मांतरावर सुद्धा बोलते. मला काय वाटतं की कुणाचा धर्म खराब नाहीये, पण तुम्ही दुसऱ्या धर्मातल्या आपल्या धर्मात ओढून आणण्यासाठी रस्सीखेच करू नका. ज्याच्या पद्धतीने जगू द्या, संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याचं त्याला जगू द्या. कुठला उच्च कुठला नीच ह्याच्याशी मला काही म्हणायचं नाही, पण मी जशी जन्मले जशी वाढले तर ते प्रत्येकाचं ब्रिंगिंग अप जसं झालेलं आहे तसंच त्याचं पुढचं आयुष्य राहणार आहे. आणि सुजाण नागरिकांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालणं खूप आवश्यक आहे. का तर आपलं पूर्ण लाईफ म्हणजे 2 धर्मामध्ये जे अंतर आहे तर ते पूर्ण बदलल्यानंतर ती खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती टाळायला पाहिजे, प्रत्येकाने टाळायला पाहिजे. आणि हे जे आज आपण पेपर उघडल्यानंतर बघतोय, सोलापूरमधून मागच्या वर्षी अराउंड म्हणजे काही 100 मध्ये मुली पळून गेलेले. हे किती हॉरिबल आहे. खूपच. त्याच्यावरती ऍक्च्युअली महिला आयोगाने देखील दखल घेतलेली आहे. किती हॉरिबल आहे. मुली आत्महत्या देखील केलेल्या आहेत, आत्महत्या केलेल्या आहेत, बेपत्ता झालेल्या आहेत. खूपच विचित्र परिस्थिती विचित्र. आणि आपण एक पालक म्हणून कधी जागे होणार आहोत? माझी पोरगी पळून गेल्यावर मी जागी होणार आहे का? आपल्या गावामध्ये ज्या सिस्टम होत्या, मी गावात वाढलेली आहे, तर गावामध्ये जे असते की आपले भाऊबंद असतात, आपली भावकी असते, आपले ओळखणारे आपले मित्र परिवार असतो, यांचा जो धाक होता तो ह्या पिढीला नाहीये. आणि शहरांमुळे तर ते खूप ते बंद झालेलं आहे. म्हणजे मुलं मुली फिरतायत आणि त्यांना विचारायचं आपल्यामध्ये धाडस नाही. किंवा ते पालकांनी सुद्धा सजग झालं पाहिजे की आपण आपली मुलगी कुठं पाठवतोय, कुणाला भेटते, तिला मोबाईल कितव्या वर्षी द्यायचा आहे, किंवा हे समाज एका बाजूने आपण प्रगती करतोय, दुसऱ्या बाजूला जे विघटन चालू आहे याच्यावरती सुद्धा आपण बोललं पाहिजे आणि कृती केली पाहिजे. तर मी आज हे त्यावरती तुम्ही वेगळ्या पद्धतीने आपण कुणालाही कुणाचे धर्म बदलण्यासाठी त्याच्यावरती बंधन नाही केलं पाहिजे. आणि विशेषतः ज्या तारुण्य अवस्थेमध्ये जी मुलं मुली येत आहेत, मी फक्त मुलींबद्दल नाही बोलणार, जी मुलं पण आहेत ते सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत त्याच्यामुळे ते खूप हे झालेले आहेत. आणि ह्या सोशल मीडियामधून आणि ह्या मोबाईलमधून त्यांना नको त्या वयात बघायला मिळते. आणि इथं ती पिढी कुठंतरी आपल्याला कच खाताना दिसते. आम्ही जे घडलो तर ते एका स्ट्रिक्ट वातावरणात घडलो, आम्हाला इकडे बघायची सोय नव्हती. पण आता आपण घरातच देतोय त्यांना मोबाईल, हो की नाही? पण याच्यामध्ये सुद्धा काय चाललंय ते डोकावता यायला पाहिजे. पालकांचं खूप महत्वाचा रोल आहे. आपण त्यांना पाहिजे तेवढा पॉकेट मनी देणं हे पालकांचं काम नाहीये. ते विल्हेवाट कसे करतात, पुढे त्यांचं काय होतं, या सगळ्या गोष्टी पालकांनी पाहावं. खूप मोठा प्रश्न आहे, पण हा सामाजिक प्रश्न आहे खरं तर. या सगळ्यांविषयी तुम्ही मुलं असतील किंवा विशेषतः मुली ज्या तरुण वयात आलेल्या आहेत, एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम नाव आहे.
तर चांगला प्रोग्राम आहे. स्पिरिच्युअलिटी काय आहे हे मुलांना त्यांना जी भाषा आवडते त्या भाषेत कळालं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला कीर्तन आवडेल असं नाही, परंतु हे का करायचं तर त्या वयाला साजेस. आता 6 वर्षाच्या मुलाला शिकवायचं तर ते त्याला खेळत खेळत शिकवावं लागेल, बरोबर. आणि 18 वर्षाच्या मुलाला शिकवायचं तर ते त्याच्या वयानुसार शिकवावं लागेल. तर अशा प्रकारचे प्रत्येक एज ग्रुपला समजतील आणि त्यांना आवडीनं ते करावंसं वाटेल अशा फॉर्म मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये योगा शिकवला जातो. तर हा जो युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम, हा प्रोग्राम 8 दिवसाचं निवासी शिबिर असतं आणि ते आपलं सातारला सेंटर आहे, सोलापूरमध्ये आहे, माळशिरसला सेंटर आहे, आपल्या भागामध्ये पुण्याला मोठं केंद्र आहे. तर तिथे मुलांना नेऊन शिकवलं जातं. 8 दिवस खाण्याचे त्यांच्याकडून 2000 रुपये घेतात आणि त्यांना खऱ्या अर्थानं ही मरगळ असेल, स्ट्रेस असेल, करिअरची चिंता असेल. आज मुलं खूप अंडर स्ट्रेस जात आहेत. आता माझा मुलगा पहिलीत जाणार आहे तर त्याची सोमवारी परीक्षा आहे, तर त्याला अभ्यास कर म्हणतोय आपण. बाळा तुझी परीक्षा आहे, तू अभ्यास कर. हे म्हणताना पण मला कसं तरी वाटतंय का तर आपण त्याचं भागडण्याचं वय आणि आपण त्याला फ्रेमवर्क मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर त्याचं ते बालपण चिरडतंय आपण. तर हे टाळण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे एज ग्रुप नुसार खूप सारे कोर्सेस आहेत आणि त्याच्यामधून खरोखर एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगली होऊ शकते. समाज जो पाहिजे तो तयार करण्याची क्षमता आहे. खूप मोठं काम तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राच्या परिघाच्या बाहेर जाऊन आपण करत आहात. हे सगळं करत असताना एक महिला अधिकारी म्हणून या सगळ्या याच्यामध्ये या प्रवासात तुम्हाला तुमचे पती असतील, आईवडील असतील, सासू सासरे असतील, तुमची मुलं बाळं, या सगळ्यांची भूमिका किंवा सगळ्यांचं पाठबळ तुम्हाला कसं मिळालं याबद्दल काय सांगा? मी सगळ्यांचे आभार मानेन मला संधी दिली तुम्ही हा प्रश्न विचारून. कारण एक स्त्री जेव्हा नोकरी करते तेव्हा अनंत समस्या घरामध्ये निर्माण होतात आणि तिचे आई वडील आणि सासू सासरे हे 4 व्यक्ती जर तिच्या पाठीशी नसतील तर मी ठामपणे म्हणेन की ती नोकरी करू शकत नाही. का तर लग्न हे तर प्रत्येकाच्या आयुष्यातली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर जे मुलं होतात तर ते मुलं सांभाळणार कोण? किती पण ऍडव्हान्स लग्नानंतरचं आयुष्य, हो लग्नानंतरचं आयुष्य हे तिला सपोर्ट शिवाय ती करू शकत नाही. आणि मी माझ्या सासू सासऱ्यांचे, आई वडिलांचे, माझ्या बहिणींचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझं खूप काही वाटून घेतलं. मी जरी त्यांचा मी अभिमान असले तरी मला तो अभिमान जागृत ठेवण्यासाठी अर्ध्या रात्री म्हटलं तर त्यांची माझ्याकडे यायची तयारी असते, माझे मुलं सांभाळायची तयारी असते. कुठल्याही याला बऱ्याच वेळा असं वाटतं की द्यावी नोकरी सोडून, खूप सगळ्या गोष्टी कशासाठी करायचं हे होत आहे. हा माझे मिस्टर सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे मी हे सांगते या ठिकाणी की घरात जेव्हा सगळे असतात ना तेव्हाच मी स्वयंपाक करते. आम्ही दोघं असताना मी कधीही स्वयंपाक करत नाही. तर तो बिचारा कधी म्हणत नाही की चल ते हे बनव अजून हे समजून घेण्याची ही आहे एखादा दिवस. तर हे खूप असावं लागतं आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग असावं लागतं. भांडण भांडण नाही, भांडणाशिवाय आयुष्य नाही आहे किंवा संसार देखील नाही असं म्हणतात. लेवलवरती जे समजून घेणं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण पाहिजे. खूप चांगली गोष्ट आहे की अधिकाऱ्यांच्या घरातलं वातावरण आपण त्याच्याविषयी डिस्कशन केलं. जाता जाता माझा हा तुम्हाला शेवटचा प्रश्न असणार आहे की ज्या मुली स्पर्धा परीक्षा करतायत, ज्यांना अधिकारी व्हायचं आहे, संघर्ष करतायत, अगदी बिकट परिस्थितीवरती मात करत ते शिक्षण घेतात, अशा मुलींसाठी किंवा मुलांसाठी तुमचं काय सांगणं असेल? त्यांना एवढंच सांगेन की अभ्यास करणारे फार कमी असतात. तुम्ही 10 लाख मुलं बसली ह्या आकड्याला घाबरू नका. सर्व तयारीनिशी उतरा, गनिमी काव्याने उतरा, यश तुमचंच आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी अधिकारी, म्हणजे आम्ही जे बॅचच्या बॅच बाहेर पडलो अधिकारी होऊन, कोण बँकेत गेलो, कोण कृषीत गेलो, कोण महसूल मध्ये गेलो, कोण पोलिसात गेलं. खूप म्हणजे 10 लाख मुलं परीक्षेला बसली ह्या आकड्याला घाबरण्याची काही गरज नाही. प्रामाणिक प्रयत्न
आणि सातत्यपूर्ण अभ्यास आणि जे मिळेल त्याच्यामध्ये ते घेऊन पुढे जाण्याची आपली तयारी ठेवायला पाहिजे. कारण पास झाल्यानंतर प्रश्न सुरू होत नाही, तिथून प्रश्न चालू होतात. तिथून खरा प्रवास सुरू होतो तिथून. म्हणजे एकाच गोष्टीवरती तेच पाहिजे असं नाही म्हणा, फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे. माझ्या सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींना मी शुभेच्छा देते. आणि अधिकारी म्हणून जे स्वप्न बघत आहात तुम्ही, तर ते खूप छान आहे. प्रत्येक गोष्टीला सर्व अँगल्स असतात. तर तुम्ही अभ्यास करा आणि प्रयत्नपूर्वक अभ्यास करा, कुणाला दाखवण्यासाठी नको. आणि मनापासून केलेली एखादी गोष्ट सत्यात उतरते. MPSC फेल झालेला मुलगा सुद्धा MPSCतून पास झालेल्या मुलापेक्षा खूप मोठं करिअर करू शकतो, असे मुलं सुद्धा मी बघितलेली आहेत. तर अधिकारी ही फक्त एक पायरी आहे. अधिकारी हे काही गोल असू शकत नाही. अधिकारी झाल्यानंतर सुद्धा आयुष्य समजणं, आयुष्य समजून घेणं आणि माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवणं, ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. अधिकारी हे आपल्या आयुष्याचं तात्पुरतं गोल आहे. ते अचीव केल्यानंतर खरा माणूस, माझा जन्म, मला काय करायचंय आणि कुठंपर्यंत मला हे नेऊन सोडायचंय, ह्या प्रश्नांचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि अजून एक सांगेन की जे मुलं सध्या अभ्यास करत आहेत, तर त्यांनी थोडा वेळ काढून दररोज सुदर्शन क्रिया करायला पाहिजे. तुम्ही जिथं असाल तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सेंटर्स आहेत. तुम्ही दररोज सुदर्शन क्रिया करा. दिवसातून 1-2 वेळा 20-20 मिनिटांचं ध्यान करा. तुमचा अभ्यास अजून सुकर होईल आणि जे पण मिळेल ते स्वीकारून पुढे जाण्याची जी क्षमता आहे, तर ती आपल्यामध्ये येईल. नक्कीच. खूप अनमोल असं मार्गदर्शन आपण केलं. वेळात वेळा काढून आपण स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या लाखो दर्शकांशी आपण हितगुज केला, त्याबद्दल जनता राज न्यूज चॅनलच्या लाखो दर्शकांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.